मी काय केलं? हो किती केअरलेस आहात तुम्ही. हा इतकं बेजबाबदार कशा वागू शकता हो तुम्ही? त्या मुलीच्या आई वडिलांनी किती जबाबदारीने तिला तुमच्याकडे सोपवलंय आणि तुम्हाला साधं कळतही नाही की ती घरातून निघून गेली आहे. साहेब तुम्ही अगदी बरोबर बोलताय. खरंच चुकलं माझं. यापुढे अशी चूक होणार नाही माझ्याकडून. मला माफ करा. चला रे. चल. तिथे बघ. तू खूप छान आहेस. थँक्यू. आपण उद्या पण भेटूया. उद्या नक्की. हा आता तू घरी जा. रात्र झाली आहे ना खूप. जा. सावकाश. अरे बापरे, दादा तर चेन्नईला जाणार होता. काही करून त्याला हे ताईत द्यावंच लागेल. दादा एवढ्या रात्री कोण आलंय? वहिनी जरा दार उघड ना. मी आहे प्रीतम. प्रीतम सर? प्रीतम सर एवढ्या उशिरा का आले असते? वहिनी उघड ना, अर्जंट आहे ग. हो आले. प्रीतम सर तुम्ही या ना. या आतमध्ये या. बसा बसा बसा. दादा कुठे आहे? तो चेन्नईला गेला का? हो थोड्या यापूर्वीच गेले ते. अरे यार, काय झालं प्रीतम सर? आईने ताईत दिलं होतं त्याला बांधायला. खरं तर मलाच याला उशीर झालाय. मी एका ठिकाणी अडकलो होतो ना. पण पारू, हे त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याला देणं गरजेचं आहे हे. प्रीतम सर, देवी आईने हे ताईत घेऊन तुम्हाला आता इतक्या उशिरा इकडं पाठवलंय. म्हणजे देवी आईनं नक्कीच कसली तरी भीती असणार. भीतीचं माहित नाही, पण हा थोडी टेन्स होती ती. प्रीतम सर, आदित्य सर निघताना मला बी थोडं घाबरायला झालेलं. माझं मनच लागत नव्हतं कशात. पारू, दादा नसताना तू इथे एकटी कशी काय राहणार? एक काम कर, तू चल माझ्यासोबत. नाही प्रीतम सर, मी इथंच ठीक आहे. प्रीतम सर, तुम्हाला माहिती आहे ना, मी तिकडे आले तर देवी आईना नाही आवडणार. तुम्ही नका ना माझी काळजी करू. लई उशीर झालाय. तुम्ही आधी घरी जा. या तुम्ही. जा म्हणलं ना. ते ताईत द्या इकडं. आदित्य सर आले की मी बांधेन त्यांना. तुझी काळजी घे. हा तू नक्की काळजी घेशील ना? हो, तुम्ही सावकाश जा. हो. आजी, याच्यामध्ये एक मसाला घालायचा, तो पटदिशी घेऊन येते. हा ओ ताई, काय चाललंय तुमचं? पटापटा पोळ्या लाटे इसरते का तुम्ही? आपल्याला किती डबे बनवायचे आहेत? पटापटा हात चालवा प्लीज. आजी मला सांगा. मी हा बघा, हा स्पेशल मसाला. हा मस्त एकदम. मला सांगा किती घालू? अजून घालू? हे बघा, थोडस जिरं बी घालते. मग अशी कमी पडलं होतं ना. हा हे बघा, हे घालते. हाय का आता? तांदळासोबत खेळत बसल्यात मॅडम. ओ चालवा ना पटापटा हात. कशाला असं टाइमपास करताय? संगीता ताई, आता तुम्हाला काही वेगळं सांगू का? मी समजा सांगते ना, काम करा पटापट. काय फोन मध्ये बघत बसल्यात? आपल्याला एक नाही 40 डबे बनवायचे आहेत. काय तुमचं फोन मध्ये चाललंय? ठेवा तो फोन. आजपर्यंत आपण रोडवर गाड्यांचं ऍक्सिडेंट होतं हे ऐकलं होतं, पण हल्ली तर रेल्वेचे पण ऍक्सिडेंट होत आहेत. आज रात्रीच बघा ना, चेन्नईला जाणाऱ्या ट्रेनला पनवेलच्या पुढे मोठा अपघात झालाय.
आणि या SL 12 आणि 13 नंबरच्या डब्यातली बरीच माणसं मारली गेलीत. काल रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. चेन्नई एक्सप्रेस आणि समोरून येणारी मुंबई एक्सप्रेस यांची जोरदार समोरासमोर धडक झाली असून या भीषण अपघातात चेन्नई एक्सप्रेसचे SL 12, SL 13 आणि SL 14 हे डबे रुळावरून खाली घसरले असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एवढं काय झालं खुश व्हायला? आज रात्री उशिराचं तिकीट मिळालंय. आदित्य सरांच्या तिकिटावर बघितलं होतं मी. त्यांची बी जागा SL 12 डब्यात होती. पारू पारू काय झालं ताई? तिथे पाणी उठ 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 पारू उठ 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 उठ. काय झालं पारू? उठ ताई. अगं अशी गप काय तू बोलत का नाहीयेस? तिला बसव आधी, तिला बसव. हो 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 बस बस बस. देवी, कसली परीक्षा बघतेस तू? माझ्या मुलाच्या नशिबात सुख तर लिहिलं नाहीच तू. मग पुरतं आयुष्य तरी लिहायचंच ना ग. अहिल्याला खूप विश्वास आहे की तू आदित्याला काहीही होऊ देणार नाहीस. देवी, तिचा हा विश्वास खोटा ठरू देऊ नकोस. एका आईला हरू देऊ नकोस देवी. कृपा कर देवी. हॅलो श्रीकांत, काय ऐकलं आम्ही? ट्रेन ऍक्सिडेंट मध्ये आदित्य गेला? त्याची बॉडी सापडली का? त्याचा अंतिम संस्कार कधी करणार आहात? आम्ही निघतो इथून. आम्ही देऊ प्रेताला खांदा. गप्प बस, एकदम गप्प बसायचं. आम्हाला जरा एकटं सोडा. कुणीही इकडे यायची गरज नाहीये. काही झालेलं नाहीये, कळलं ना? हे फोन काय लोक असतात रे हे. आतापर्यंत कधी ख्याली खुशाली विचारायला कधी फोन सुद्धा केला नाही त्यांनी. आणि आता आपल्यावर ही वेळ आली तर मजा बघायला यायचं सगळ्यांना. प्रीतम, कसं करायचंय, काय करायचंय नाही माहिती मला. पण हे असले चौकशीचे फोन अहिल्याला येता कामा नये. खूप त्रास होईल रे तिला. बाबा मी बघतो. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही शांत व्हा. पारूला सुद्धा सगळं कळलं असेल ना ग. ती एकटी बिचारी कसं सहन करत असेल सगळं. तिला बळ दे देवी.